मी 14 पासून 19 पर्यंत मी 5 वर्ष कारावासात काढली. न्यायालयाच्या लक्षात आलं हे सगळं धादांत खोटी फ्रेम केलेली केस आहे आणि त्यानंतर खरे आरोपी शोधायचे सोडून त्यावेळेच्या आघाडी सरकारने त्यांना हवे असलेले आरोपी तयार केले. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. 2014 मध्ये छत्रपती श्री शिवप्रभूंचं फेसबुकवर आणि सोशल मीडियावर जी घाणेरडी विटंबना झाली होती त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रभर हिंदुत्ववाद्यांनी त्या विटंबनेच्या विरोधात आंदोलनं केली होती. आणि त्यामध्ये कुठेतरी हडपसरमध्ये कुठच्या तरी तरुणाची हत्या झाली, मोहसिन शेख नावाच्या. आणि त्यानंतर खरे आरोपी शोधायचे सोडून त्यावेळेच्या आघाडी सरकारने त्यांना हवे असलेले आरोपी तयार केले, त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने सोयीचे. कारण 2014 मध्ये केंद्रामध्ये केंद्रीय राजसत्ता ढासळली होती, काँग्रेस राष्ट्रवादी एकूणच आघाडी सरकारची. बांगलादेशींचे पोशिंदे, रोहिंग्यांच्या पोशिंद्यांची राजसत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रात पण ती सत्ता जाणार हे निश्चित झालं होतं. आणि त्या भीतीने मग काहीतरी विषय भरकटवायचा आणि आपल्याला सपोर्टिंग जिहादी मतदानाकडे लक्ष केंद्रित करायचं आणि हिंदूंमध्ये जातीय फूट कशी पडेल आणि जिहादी वृत्तीच्या मतदारांचं एकत्रीकरण कसं होईल या षडयंत्राने तेव्हाच्या महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने पोलिसांचा एक टूल्स म्हणून वापर करून खरे आरोपी सोडून त्यांना हवे असलेले आरोपी फ्रेम केले त्याच्यामध्ये. आणि शेवटी आम्ही 5-5 वर्ष तुरुंगवासात काढली. तेव्हा खूप अपकीर्ती करण्यात आली, जसं काय खूप मोठे साधू संतांच्या हत्या झाल्या आहेत आणि देशद्रोही पकडल्या गेल्यासारखं आमचं अवडंबर माजवण्यात आलं. आणि आज न्यायालयाच्या खऱ्या कसोटीवर ट्रायल चालली. सगळे साक्षीदार पुरावे सगळे खोटे निघाले. एकही न्यायालयासमोर खरं बोलू शकला नाही. सगळ्यांनी जे होतं ते सांगितलं आणि ते न्यायालयाच्या लक्षात आलं हे सगळं धादांत खोटी फ्रेम केलेली केस आहे. त्यावेळेच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये आमचा सक्रिय सहभाग होता. बांगलादेशी घुसखोर असतील, 5 कोटीच्या वर आज बांगलादेशी घुसखोर गेलेले आहेत. रोहिंग्या मुसलमानांनी नागरिकत्व मागायला भारतामध्ये सुरुवात केलेली आहे. पुण्यामध्ये आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जेव्हा PFIच्या वर धाडी पडल्या, PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या, तेव्हा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारी पिलावळ ह्या पुण्यामध्ये उपजलेली आहे. ती आज दिसते आहे पण ती पूर्वीपासून सक्रिय आहे. पुलवामा हत्याकांडातल्या सैनिकांच्या आरोपी चाकणमध्ये सापडलेले आहेत. आणि ह्या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने आम्ही भारतीयांमध्ये जागृती करत होतो. भारतीय म्हणजे भारताला पुण्यभूमी मानणारा भारतीय, भारताबाहेर ज्याची सांस्कृतिक पाळंमुळं नाही, भारतच ज्याची सांस्कृतिक भूमी आहे तो भारतीय. मग त्या हिंदूंच्या हितासाठी जेव्हा आम्ही राजकीय, सामाजिक, आर्थिक संवेदना जागृत करत होतो, होणारे आघात, षडयंत्र ही उजळ करत होतो, मग कुठेतरी आम्हाला गुंतवायचं म्हणून हिंदू राष्ट्र सेनेच्या 20 निर्दोष बहुजन समाजातल्या हिंदूंना अडकवण्यात आलं होतं. आणि बहुजनांच्या नावाने राजकारण करणाऱ्या धूर्त, षडयंत्र आणि स्वतःच्या अप्पलपोटी राजकीय स्वार्थासाठी त्यावेळेला निष्पाप हिंदू कुटुंबांना वेठीस धरण्यात आलं होतं. आणि आज न्यायालयात जेव्हा खऱ्या कसोटीवर न्यायालयीन व्यवस्था चालली, प्रक्रिया चालली, जिथे कुठचे डावपेच षडयंत्र चालली नाहीत आणि सगळे साक्षीदार खोटे निघाले, एकही साक्षीदार काहीच सांगू शकला नाही. आणि न्यायालयाने आमची सर्वांची, हिंदू राष्ट्र सेनेच्या सर्व हिंदू राष्ट्रवीरांची, देव देश धर्म मानणाऱ्या, प्रामाणिक राजसत्तेशी, धर्मसत्तेशी प्रामाणिक असणाऱ्या आणि कुठच्याही राजसत्तेची चाकरी न करणाऱ्या भारतीयांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. हा सगळा न्याय मिळायला फार उशीर लागला असं वाटतंय का? हो. 2014 ते 2023 आणि मी 14 पासून 19 पर्यंत मी 5 वर्ष कारावासात काढली. एकान 7 वर्ष काढली कारावासात. आणि सगळेच्या सगळे निष्पाप होते, निर्दोष होते. फक्त हे महाराष्ट्रभर ही दंगल उसळली होती, आंदोलनं चालू होती, एकट्या पुण्यात नव्हती झालेली. हे अपघात होता, त्यात 120B लावून मला फ्रेम करण्यात आलं. मी 2014च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंतीला केलेलं व्याख्यान होतं. आता अफजल खान वध हा अफजल खान वध नसेल सांगायचा, शाहिस्ते खानावर घातलेला छापा नसेल सांगायचा, विदेशी आक्रांतांसाठी विरुद्ध आपल्या स्वकीय भूमिपुत्रांना जागून केलेली स्वराज्याची लढाई नसती सांगायची, धर्मवीर संभाजी महाराजांचं धर्मासाठी झालेलं बलिदान जर लपवायचं असेल तर हा दुष्ट राजकीय डाव हाणून पाडला पाहिजे. मला असं वाटतं की राजकीय जिहाद, आजकाल लव जिहाद, लँड जिहाद, सगळ्या प्रकारचे वेगवेगळे अन्नात थुंकणं, हे जिहाद सगळे एक्सपोज होत आहेत. सगळे तुमच्याच इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामधून आणि सोशल मीडियामधून सगळे ओरिजिनल, ऑथेंटिक आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये सर्टिफाईड झालेले व्हिडिओज आपल्याला दिसत आहेत. JNU मध्ये, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद, काश्मीर को लेके रहेंगे, भारत के तुकडे सो करेंगे, ह्या फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊन आलेल्या CD आहेत. सगळं सत्य निघते. देशद्रोही चळवळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतात राबवली जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हिजाबमध्ये जिहादी दहशतवादाचं राजकारण केलं जाते आणि हिंदूंमध्ये जातीय, भाषिक, प्रांतिक आणि राजनैतिक फूट पाडून जिहादी फोडता येत नाहीत ना, मग त्यांचं राजकीय लांगुल चालन करायचं, त्यांना अपेक्षित वागायचं.
त्यांच्या सगळ्या बेकायदेशीर घुसखोरीवर आज आपल्या पुण्यामध्ये हाँगकाँग स्ट्रीटमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींची डेक्कनला गर्दी बसली आहे, तिथे व्यवसाय चालू केले आहेत. मूळ पुणेकर कुठे गेलाय? तर या सगळ्यावर आम्ही लक्ष केंद्रित केल्यानंतर राजकीय जिहाद करणाऱ्या, म्हणजे लोकांना वाटत असेल राजकीय जिहाद हा नवीन प्रयोग आहे, पण मुस्लिमांची राजकीयदृष्ट्या वाढलेली मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांचं लांगुल चालन करून खऱ्या देशभक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा. आणि त्या राजकीय शूद्र स्वार्थासाठीच निष्पाप हिंदूंना त्यावेळी वेठीस धरलं. प्रक्रिया खूप मोठी चालली. 14 ते आज 22 उजाडलं आणि सगळी कुटुंब वेठीस धरल्या गेली. निष्पाप मुलं काम धंद्याला जाणारी, त्यांना पोलीस सर्टिफिकेट मिळत नव्हतं, त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, त्यांची हालाकीची परिस्थिती होती. पण ईश्वराच्या कृपेने आणि खरोखर छत्रपती शिवप्रभूंच्या भक्तीने आज आम्हाला खरोखर न्याय मिळालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.